या अंतर्गत आज महाराष्ट्राने 1,10,000 चा अंक गाठलेला आहे। आजच्या दिवशी 1,10,000 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे आणि मला आपल्या सर्वांना हा सांगायचा आनंद होतो की त्यामध्ये 60,000 विद्यार्थी रजू पण झालेला आहे। यामध्ये 2,21,244 या मोठी संख्यामध्ये प्रशासनाने आपली नोंदणी केली होती आणि 8,170 त्यापेक्षा जास्त आस्थापनाने पण आपला यामध्ये इंटरेस्ट दाखवला, रजिस्ट्रेशन पण केला। हा एक महाराष्ट्राने पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र देशची स्किल कॅपिटल बनेल असा एक आमच्या हा महाराष्ट्र सरकारचा पाऊल होता। माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री माझे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या विभागाने या योजना सुरू केली। हा प्रत्येक उद्योग कोणत्या शहरामध्ये जायचा, कोणत्या स्टेटमध्ये जायचा निवड करण्यापूर्वी 3-4 गोष्टी जे बघता, त्यामध्ये तिथे लँड आहेत का, तिथे कॅपिटलची काय स्थिती आहे, तिथे रॉ मटेरियल काय स्थिती आहे आणि त्याशिवाय तिथे स्किल रोजगार साठी लोक उपलब्ध आहेत का। आमच्या विभागाने आता 10 लाख युवक युवत्याने हा प्रशिक्षण माध्यमातून आम्ही रोजगार देऊ आणि नंतर हा एक महाराष्ट्र मुंबई देशाचे स्किल सेंटर बनेल। लोक रोजगारसाठी अप्लाय करतात त्यावेळी प्रश्न त्याने असा विचारता की तुमचा एक्सपिरियन्स काय। आता आम्ही 6 महिन्याचे एक्सपिरियन्स ते सर्टिफिकेट पण देणार आहे, त्यांचे मानधन पण देणार आहे आणि आमच्या सर्वांची अशी अपेक्षा आहे की 10 लाख लोकांमध्ये कमीत कमी 50% लोकांना तिथे जे आस्थापनामध्ये ते प्रशिक्षण घेत आहे तिथे त्याने परमनंट रोजगार मिळेल। एक मोठी क्रांती रोजगारच्या क्षेत्रामध्ये या योजनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आता आम्ही सुरू केली आहे आणि ते आपले सर्वांचे सहायतातून आणि महाराष्ट्राच्या लोकांचे चांगले प्रतिसादातून आणि सर्व जे काही आस्थापना त्यांच्या सहयोगातून हा क्रांती आता सफलताच्या मार्गावर पुढे जात